तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी गेली 4-5 दिवस पोर्टल बंद होतं आणि त्याच्या मेंटेनन्सचं काम सुरू होतं. परंतु आता हे पोर्टल सुरळीत झालेलं आहे आणि यामध्ये अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला फक्त हा एकच व्हिडिओ पाहायचा आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. चला तर मग पाहूयात की अर्ज कसा करायचा. अर्ज कसा भरायचा या अगोदर आपण पाहूयात की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा स्कॅन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड याची मागची बाजू आणि पुढची बाजू अशा वेगवेगळ्या दोन्ही बाजू तुम्हाला स्कॅन करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्जदाराचा हमीपत्र ज्यामध्ये हस्ताक्षर करून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि अर्जदार महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. चला तर मग पाहूया की वेबसाईटवर अर्ज कसा करायचा. वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. आल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे आणि इथे तुम्हाला या योजनेविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या, त्यानंतर या अर्जासाठी कोण पात्र असणार आहेत, कोण अपात्र असणार आहेत, अर्ज प्रक्रिया काय असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या पोर्टलवर पाहायला मिळेल. तर ही सर्व माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या आणि माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, येथे यायचं आहे अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर आता सर्वप्रथम आपणाला अकाउंट बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी क्रिएट अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जो हा अर्ज आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये भरायचा आहे. यामध्ये तुमच्या आधार प्रमाणात नाव तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड कसा टाईप करून घ्यायचा आहे, पासवर्डमध्ये एक कॅरेक्टर कॅपिटल, एक स्पेशल सिम्बॉल आणि अंक असले पाहिजेत. जसं पासवर्ड @123. तर तुम्ही पासवर्ड पाहू शकता. पासवर्ड तुम्हाला असा सेट करायचा आहे, स्पेशल कॅरेक्टर, सिम्बॉल आणि अंक. त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला हे सिलेक्ट करावं लागेल, अन्यथा तुम्ही नॉट ऍप्लिकेबल म्हणून हे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल येत असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऑथराइज पर्सन मध्ये तुम्ही सामान्य महिला असाल, सेतू सेंटर असेल, इथून सिलेक्ट करू शकता. आपण सेतू सेंटर सिलेक्ट करू. त्यानंतर ऑफिस नेम किंवा तुमचा CSC ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला टिक मार्क करून घ्यायची आहे. तुम्हाला इथं टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे. हा कॅप्चा कोड जसा आहे तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि साइन अप या बटनावर क्लिक करायचं आहे. साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक 4 अंकी OTP येईल. तो OTP इथं टाकून तुम्हाला कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफाय OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेस दाखवणार आहे. आता आपला अकाउंट बनलेला आहे. तो मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून आता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे लॉग इन सक्सेस झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल ही चेंज करू शकता. समजा तुम्हाला वाटलं प्रोफाईलमध्ये काही चूक झाली आहे तर तुम्ही प्रोफाईलवर इथं एडिट या बटनावर क्लिक करून एडिट प्रोफाईलवर क्लिक करून तुमची प्रोफाईल एडिट करू शकता. आपण सामान्य महिला या लॉग इन मधून अर्ज करत आहोत. तर तुम्हाला पुन्हा होम पेज यावर क्लिक करायचं आहे आणि इथं मराठी भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे. मराठी भाषा सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावर क्लिक करायचा आहे. आता महिलेचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार नंबर टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड जसा आहे तसा टाईप करून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर महिलेच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर 6 अंकी OTP सेंड केला जाईल. आता इथं खूप साऱ्या लोकांना OTP व्हेरीफाय करताना प्रॉब्लेम येत आहे. तो आधारच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लवकर OTP व्हेरीफाय होत नाही. यासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करू शकता किंवा सकाळ किंवा संध्याकाळी वेबसाईट सुरळीत चालू झाल्यानंतर इथं OTP व्हेरीफाय करून घेऊ शकता. तर इथं व्हेरीफाय OTP केल्यानंतर इनव्हॅलिड OTP शो होईल. तुम्ही परत ट्राय करा. परत ट्राय केल्यानंतर वेबसाईट सुरळीत चालू असेल तर तुमचा OTP व्हेरीफाय होऊन जाईल आणि आधारवरील पूर्ण माहिती तुम्हाला
तुमच्या फॉर्मवर पाहायला मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. महिलेचं आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये इथं आलेलं आहे. आता इथं आपल्याला वडील किंवा पतीचे नाव सिलेक्ट करायचं आहे. लग्न झाले असेल तर पती करा आणि पतीचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. महिलेचे लग्नापूर्वीचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. वैवाहिक स्थिती तिची सिलेक्ट करून घ्यायची आहे. विवाहित, अविवाहित, विधवा, निराधार, परित्यक्ता किंवा घटस्फोटित. त्यानंतर जन्मतारीख ऑटोमॅटिक येणार आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का असताल तर होय करायचं आहे आणि नसताल तर नाही केल्यानंतर परराज्याची लिस्ट येईल. त्यामधून तुमचं राज्य जिथे जन्म झाला असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आता आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता द्यायचा आहे. तुम्हाला पूर्ण पत्ता हा आधार कार्ड प्रमाणे द्यायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुमचा ऑटोमॅटिक येईल. पिनकोड तुमचा ऑटोमॅटिक आधारवरील येईल. त्यानंतर आता फक्त आपल्याला इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट झाल्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका या हद्दीत तुम्ही असताल तर तुम्हाला तुमची महानगरपालिका नगरपालिका सिलेक्ट करायची आहे. जर नसाल तरी तर तुम्हाला महानगरपालिका नगरपालिका यामध्ये तुम्हाला लागू नाही हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मतदारसंघामधील तुमचा जो काही मतदारसंघ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक इथं टाईप करून घ्या आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का इथं तुम्हाला नाही करायचं आहे. जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय करा आणि रक्कम टाका. तर आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत म्हणून मी इथं नाही सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आता पुढील स्टेपमध्ये आपल्याला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेदाराचं नाव, खाते क्रमांक, परत एकदा खाते क्रमांक आणि IFSC कोड तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का हे येथे तुम्हाला होय करायचं आहे. तर ही सर्व माहिती बँकेची तुम्ही बरोबर टाईप करून घ्या. त्यानंतर खाली आता कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत ज्याची साईज 50 KB ते 5 MB आतमध्ये असले पाहिजे. इथे तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र द्यायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याला होय करायचं आहे आणि त्याची फ्रंट साईड म्हणजे समोरील बाजू, आणि जर नसेल नाही केलं तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र जोडावं लागेल. आपल्याकडे रेशन कार्ड आहे म्हणून मी रेशन कार्ड सिलेक्ट करत आहे. त्यानंतर समोरील बाजू आणि मागील बाजू तुम्हाला रेशन कार्डची अपलोड करायची आहे. त्यानंतर इथं पाहू शकता रेशन कार्डची तुम्हाला समोरील बाजू अपलोड करायची आहे, रेशन कार्डची मागील बाजू तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर अर्जदाराचा हमीपत्र हस्ताक्षर करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. अर्जदारचं हमीपत्र इथून तुम्ही डाउनलोडही करू शकता. डाउनलोड बटनावर क्लिक करून त्याचे प्रिंटआउट घेऊन तुम्हाला सही घेऊन स्कॅन करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथून अपलोड करायचा आहे. ही सर्व कागदपत्रे तुम्ही स्कॅन करून तुम्हाला इथं अपलोड करायची आहेत. त्यानंतर हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारा याला तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि ज्या काही यांच्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या ऍक्सेप्ट करून घ्यायच्या आहेत. तर इथून पाहू शकता तुम्हाला ही सर्व कागदपत्रे एकदा नीट पाहून घ्या. ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. अपलोड या बटनावर क्लिक करून तुम्हाला फाईल अपलोड केल्यानंतर व्ह्यू फाईलवर क्लिक करून तुम्ही ती फाईल ही पाहू शकता. तुमची फाईल कुठली अपलोड झालेली आहे तेही तुम्ही इथून पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला समोरील बाजू आणि मागील बाजू रेशन कार्डची अपलोड करायची, हमीपत्र अपलोड करायचे आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे. ही सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर तुम्हाला हमीपत्र अस्वीकरण स्वीकारा याला टिक मार्क करून ही पूर्ण माहिती तुम्हाला हमीपत्र वाचून स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथून सबमिट ही करू शकता किंवा सेव्ह ॲज ड्राफ्ट करू शकता. सेव्ह ॲज ड्राफ्ट केल्यानंतर तुमचा अर्ज हा सेव्ह होणार आहे. ही सर्व माहिती भरलेली आहे ती तुमची जशाच तशी सेव्ह होणार आहे. त्यामुळे तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट करायला त्यानंतर तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुम्हाला सेव्ह केलेला अर्ज तुम्हाला पाहायला मिळेल. यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज इथं नाव पाहू शकता, ऍप्लिकेशन नंबर, फोटो आणि ऍप्लिकेशन स्टेटस इथं ड्राफ्ट मध्ये दाखवत आहे. इथं आई या बटनावर क्लिक करून तुम्ही तो अर्जही इथून पाहू शकता. जर या अर्जामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती असेल तर ती ही दुरुस्ती तुम्ही करू शकता. त्यामुळे या आय बटनावर क्लिक करून तुमच्या अर्जाची पूर्ण माहिती तुम्हाला इथून पाहून घ्यायची आहे. तुमचं नाव, तुमच्या पतीचं नाव, महिलेचे लग्नापूर्वीचं नाव ही सर्व माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. त्यानंतर समोरील बटनावर तुम्हाला ऍक्शन या समोरील बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा पूर्ण प्रिव्ह्यू दाखवणार आहे. तर तुम्हाला ऍक्शनच्या समोर या एडिट बटनावर क्लिक करायचं आहे. एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज ओपन होईल. तो अर्ज तुम्हाला एकदा परत प्रिव्ह्यू म्हणजे परत बरोबर आहे का पाहून घ्यायचा आहे आणि बरोबर असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू दाखवेल, तुम्हाला पूर्ण माहिती दाखवेल. ही माहिती सर्व बरोबर आहे का एकदा पाहून घ्या
आणि सर्व माहिती बरोबर असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती 2 वेळेस तपासा. सबमिशन केल्यानंतर संपादनास परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे 2 वेळेस अर्ज बरोबर आहे का तो तपासा. एकदा सबमिट केलेला अर्ज तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्यामुळे सर्व माहिती बरोबर आहे का पहा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन अपडेटेड आणि तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवणार आहे. तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे आणि होमवर क्लिक करून तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुमचे संपूर्ण अर्ज पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी वेबसाईटवरून अर्ज करू शकता. तर तुम्हाला अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तो पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर कुठली शंका तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या शंकेचं निरासन करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.